नमस्कार. हो, माझं आता तिसरं व्हिडिओ, पण हे गजाली नाही. हो, थोडंसं टेक्निकल व्हिडिओ म्हणता येईल. तर मी जे चितपावनीत व्हिडिओ घातले त्याच्यावर काल परवाच अशोकान लिहिलान की आणिसुद्धा जास्त जणांनी असे व्हिडिओ किंवा अशी माहिती घालेवी. तर तेच मी त्याला सांगितलं की व्हिडिओ कसे करायचे हे बद्दलच मी एक व्हिडिओ करता म्हणे. तर आज तो व्हिडिओच आहे. हो, तुम्ही म्हणणार व्हिडिओ कसे करायचे याच्यावर इंटरनेटवर खूप व्हिडिओज आहेत, आम्ही बघणी करसा, पण प्रत्येकाचा दृष्टिकोन वेगळाच असेल. आता मी त्याच्यात जा सांगणार तर इंटरनेटवर सांगणारच, पण काही गोष्टी मी सांगणार त्याच्यात वेगळंच होऊ शकतात. तर तुमचा जो किंवा इंटरेस्ट असेल त्याप्रमाणे तुम्ही हे ऐका. आणि चितपावनीत तर असं व्हिडिओ ऑलरेडी नसणार. तर पहिला प्रश्न म्हणजे खूप जणांना असं दिसते सध्या, तर रील बघणे खूप जणांना दिसते की मी सुद्धा एखादा रील करेवा, व्हिडिओ करेवा, तर तो कसं करणार आणि त्याला किती लागते. सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला येईल की त्याला लागसे किती, म्हणजे कम्प्युटर लागसे का मोबाईलवर हसे फक्त का कसा. तर त्याचं उत्तर मी अगदी सगळ्यात थोडक्यात आधी त्याचा. तुम्हाला सध्या व्हिडिओ करणार झाले बरो एक मोबाईल असेल, त्याच्यात व्यवस्थित स्पेस असेल झाले त्याच्यावर रेकॉर्ड करे पुरे. मी इथं हो मोबाईलवरच रेकॉर्ड करसा, म्हणजे स्मार्टफोन. दुसरा म्हणजे तुम्हाला कम्प्युटरची गरज आहे. फक्त मोबाईलवर एडिटिंग होत नाही, व्हिडिओचा एडिटिंग करायची गरज नसेल. कारण बऱ्याच वेळेला आमचा चुकसे आहे आणि किती तुम्ही टायटल्स घालणार किंवा कितीही करणार झाले त्याला एडिटिंग हवा. मग एडिटिंग करण्यासाठी तुम्हाला कम्प्युटर हवं, त्याच्यातही व्यवस्थित भरपूर स्पेस हवी. स्पेस म्हटला जाल्यार एक अंदाज सांगता, साधारण मी येता जो एक 5-1 मिनिटांचा व्हिडिओ तयार करता तो HD से, म्हणजे मग टेक्निकल गोष्टी मी नंतर सांगणार, पण तो HD रेझोल्युशनमधल्या तो व्हिडिओ साधारण 500 मेगाबाईटचाच असेल. ते मानून तुम्हाला तशी स्पेस कम्प्युटरवर हवी. आणि जर तुम्ही खूप व्हिडिओ केले झाले ते सेव्ह करायला, म्हणजे त्याचं बॅकअप करायला तुमच्याकडं एक्सटर्नल हार्ड डिस्क हवी किंवा तुम्ही क्लाउडवर बॅकअप करायला. आता कोणी म्हणेल मी कम्प्युटर काय वापरत नाही, मला कसा शक्य आहे. जर माझ्या पिढ्यातले जे लोक आहेत त्यांना कोणाची तरी दुसऱ्या माणसाची कम्प्युटर ज्याला येसे तिची मदत व्हिडिओ एडिटिंग करायला घ्यावी लागणार. पण तुम्ही मोबाईलवर तुमचं स्वतः व्हिडिओ रेकॉर्ड स्वतः करू शकता. आता मी स्वतः कम्प्युटरनं तर 40 वर्षापासून किना करता म्हणण्यापेक्षा तिथूनच माझं उत्पन्न यायचे. त्याला लागून मला ता कठीण गेला नाही. हां, आता किती लागसे ता झाला त्याच्या पुढं मग व्हिडिओ सुरुवात केनथीन करायची. तोय व्हिडिओ करसे, होय व्हिडिओ करसे, मला पण व्हिडिओ करायचं आहे. कसलो व्हिडिओ करायचं आहे ता मला खबर नाही. असा असेल जाल्यार व्हिडिओ हवेचो नाही. तुमचे मनात किता तरी स्वतःचे असे किंवा दुसरे कठीण स्फुरलेले, अगदी पूर्णपणे स्वतःचे असे विचार कोणाचे नसतात, केनथीन तरी विचारांना स्फुरण येते. तिथून आलेले कसले तरी विचार हवे जे तुम्हाला व्यक्त करायचे असतात. तुमच्या मनात जे किता येसे ता व्यक्त करण्याचे वेगवेगळे उद्देश सांगू शकतात. लोकांनी मला बरा म्हणे हवा, ही गोष्ट खूप लोकांना खबर नाही, त्यांच्यापर्यंत पाववे हवी. माझे जो उद्देश असे जो मी आता साधारण गेले 10-12 वर्षापासून लिहिसा. मी कोरा नावाचं एक वेबसाईट आहे, त्याच्यावर इंग्लिश आणि मराठीत खूप लिहिसा वेगवेगळ्या विषयांवर. त्याच्याशिवाय 7-8 वर्षापासून व्हिडिओ करता. तर माझा उद्देश एवढाच आहे की काही गोष्टी मला बरोबर येसत, काही गोष्टींचा मी अभ्यास करणे समजून घेतला असा, काही जुन्या गोष्टी मी पुस्तका वाचणी समजलो असा, तो पुढा माझे पाठल्या कोणाला तरी कळे हवं, म्हणजे त्याचा किती तरी उरे हवा माझे पाठल्या. हो उद्देश माझा मुख्य असेल. त्याच्यात थोडे लोक बरे म्हणतात, मला आनंद असे तिथे, पण मुख्य उद्देश तो नाही. तर पहिला म्हणजे तुम्ही जा किती करणार त्याचं तुमचं हेतू किती असेल. एक म्हणजे तुमच्याकडे कितीतरी विषय हवं स्वतः भितरथीन आलेलो, ते विषयावर तुम्हाला माहिती हवी किंवा तुम्ही ती माहिती शोधणी काढावी आणि बरी माहिती हवी, व्यवस्थित, चुकीची माहिती नाही. त्याच्यानंतर ती लोकांपर्यंत व्यक्त करावी, ही पहिली गोष्ट म्हणजे हेतू. आता दुसरी गोष्ट म्हणजे अपेक्षा. गडबड सगळी एठाच असेल.
म्हणजे खूप जण स्वतः व्हिडिओ करू शकतील किंवा माहिती देऊ शकतील असे लोक भिवूनही त्या पुढा सरत नाही. भेसत कितेला तर आमच्यो अपेक्षा सध्या खूप वाढलेल्यो असत. आम्ही खूप रिलां बघसा आणि कितां बघसा ती इतकी अशी छान सुंदर बरे बरे कपडे घालणी, एकदम ॲक्टिंग बरी करणी, त्याच्याशिवाय एकदम सामका एकदम स्लीक म्हणतात तसे व्हिडिओ केलेले असत. तसा करायची काही एक गरज नाही. ते जे किता करतात ते खूप खर्च करतात. त्यांचा वेळ, पैसो आणि मेहनत इतकं सुद्धा खूप लायसत. त्याच्यासाठी अणीपर्स लोकांना ठेसत आणि खर्च करतात. तर आम्हाला त्या करायचा नाही. आम्हाला जितकं कमीत कमी खर्च आणि कमीत कमी श्रम करणे करायचं असे तितकाच करायचा. म्हणूनच आता मी हल्ली व्हिडिओ करू लागलो असा. म्हणजे आधीच आम्ही लिहित चलो त्या जरा थोडा कमी झाला असेल. लिहिण्यात श्रम जास्त लागतं. त्याच्यापेक्षा व्हिडिओ करण्यात एकदा विचार तकल्यात चालू असले की 5-10 मिनिटात व्हिडिओ तयार असेल. आता अपेक्षांबद्दलच जर सांगायचा झाला जाल्यार मी एक वेगळे शब्दात सांगसा. तुम्हाला तुमचा व्हिडिओ अगदी हापूस आंब्यासारखं हवं असा नाही. कारण फक्त हापूस एकच आंबो नाही. हापूसला कितके लोक स्तुती करो, आम्ही हापूसची पेटी मागवली होती वगैरे वगैरे, त्या सगळं चालसे. पण हापूसशिवाय सुद्धा आणि खूप बरे आंबे असत, त्याच्याशिवाय घोटां असत. मी तर व्हिडिओ जे खूप करसा वेगवेगळे विषय करसा त्याला लागून मी तर म्हणेन की मी घोटां करसा. हे वेगळे शब्दात झालं. हां, मग आता सुरुवात काय करायची. तर सुरुवात तुम्ही तुमच्या मनात जो किताब विषय असे त्याबद्दल तुम्ही शब्दात व्यक्त हवेस. तर तुम्हाला जे विषयावर किताब बोलायचं असे त्याबद्दल तुम्ही तुमच्या मनातल्या मनात व्यक्त व्हायची प्रॅक्टिस करा. ना किती असे तुमच्या शब्दात व्यक्त करा मनातल्या मनात. असा घोळवणी तयार झाला की मग त्यांनी हवा झाले तुम्ही लिहिणी काढा. त्याला स्क्रिप्ट म्हणतात. मी जास्त कमी काढला स्क्रिप्ट लिहित नाही. सगळं मनातल्या मनातच तयार करसा आणि मग सरळ रेकॉर्ड करसा. स्क्रिप्ट तयार झाली मनातल्या मनात किंवा लिहूनी की रेकॉर्ड करायला सुरुवात करायची. काय करायचा हे तुम्ही तुमचा ठरवायचं असेल. मला स्वतःचे अनुभवल्या घरातल्यापेक्षा घराबाहेर येऊन असं काहीतरी शांत ठिकाणी बसून रेकॉर्ड करे बरा दिसते. कारण त्याच्यात आवाज ऑडिओ बरं येते. तुम्ही स्वतः प्रयत्न करणे बघा. तुमचा मोबाईल, तुमचा आवाज, तुमचा घर ह्याला किती सूट आहे का मी खात्रीशीर सांगू शकत नाही. मग तुम्ही तुमचा व्हिडिओ रेकॉर्ड करताना कसं करायचं. माझ्यासारखा येतं असं बोलावं लागायचं. पण मध्या चुका झाल्या माझ्यासुद्धा हसत. मग चूक झाली याला किती करायचा. समजा येतात चूक झाली झाले थांबायचा आणि ताच परत बोलायचा. थांबताना तुम्ही साधारण एक 5-10 सेकंद थांबा. ज्याला लागून त्या व्हिडिओत त्या सायलेन्स येणार. त्याच्यानंतर मग तो जो कोण एडिट करणार किंवा तुम्ही स्वतः एडिट करणार त्याला त्या कळे बरा पडसे. एठा काहीच दिसणार नाही म्हणजे एठा किती तरी गडबडसे का मग तितको तो तुकडो तितको तो कुटको. ही माझी हे बघ. आता चितपाणी सुद्धा माझी परफेक्ट हन नाही. तुकडो शब्द आयलो तो कुटको म्हणे हो. पण गरज नाही म्हणजे तुम्हाला बोलता बोलता जर तुमची बारीक सारीक चुका झाल्या जाल्यार ढकलून पुढे नव्हेचो. परत तसंच रेकॉर्ड करू शकता. मी आता जसं सांगला माझी चूक झाली म्हणून मी परत सांगला आता सुद्धा ठेवले झाले चालते नैसर्गिक. हां, तर तितको कुटको काढणी उडयलो की तो व्हिडिओ एडिटिंग झालो. तेथेच जर तुम्ही मग किती चित्रां आणि किती घालणार जाल्यार ती तुम्ही तयार करा आणि घालू शकता. हे झाला तुमचं हे झालं की व्हिडिओ तुमचं तयार झालं. आता ह्याच्यात थोडं मी टेक्निकल गोष्टी सांगसा. टेक्निकल गोष्टी म्हणजे किती तर सर्वात पहिला म्हणजे तुम्ही व्हिडिओ जो किती करणार तो सध्याचे ह्याच्यात तरी तो HD हवं. HD म्हणजे हाय डेफिनेशन. आता मी जो रेकॉर्ड करता तो HD डेफिनेशन हाय डेफिनेशन आहे. तर तुमच्या मोबाईलवर तुम्हाला दिसणार रेकॉर्डिंगचा मोड जो किती असेल. जेवढं जितकं हाय डेफिनेशन हाय रेझोल्युशन असेल तितकी त्याला जास्त जागो लागते. कमी ठेवलं झाले जागो कमी लागते पण त्याची क्वालिटी मग दिसताना बरी दिसत नाही. आता माझे हे मोबाईलात HD हा साधारण मध्यम रेझोल्युशन्स आहे. म्हणजे ह्याच्यापेक्षा सुद्धा जास्त म्हणजे 4K व्हिडिओ माझे मोबाईलात रेकॉर्ड होऊ शकते पण गरज नाही HD पुरचे. त्याच्यानंतर किती करायचा. हां, हे झाला एक. दुसरा म्हणजे तुम्ही व्हिडिओ असं उभं करायचं का आडवं करायचं तर तुमच्यावर ठरवायचं असेल. जर तुम्ही यूट्यूबवर व्हिडिओ घालणार तर ही सध्या टेक्निकल थोडीशी गडबडच आहे. यूट्यूबवर 1 मिनिटापेक्षा किंवा 3 मिनिटापेक्षा मोठे व्हिडिओ असतील झाले ते शेवट आडवेच असतात. तुम्ही उभं जरी व्हिडिओ घातला तरी तो आडवा असेल आणि दोन्ही बाजूनी काळा दिसते.
त्याला लागून तुम्हाला किती करावा तुम्ही तो व्हिडिओ के घालणार, यूट्यूबवर घालणार, फेसबुकवर घालणार, इंस्टाग्रामवर घालणार का आणि कारो घालणार ते प्रमाण तुम्हाला ठरवावा. त्याच्यातच माझे थोडे दिवस गेले. त्याला लागून आता मी हे व्हिडिओ फेसबुकवर घालता, यूट्यूबवर घालीत नाही. आता यूट्यूबवर हे कसे घालायचे त्याच्याबद्दल मला विचार करावा. ते फिरवूनही घालता यायचं तो विचार पुढे बघूया. म्हणजे ते प्रमाण तुम्हाला उभो किंवा आडवो व्हिडिओ करायचा होता ठरवा लागसे. आता उभे व्हिडिओ आता मी बोलूनही दाखवायचा त्याच्यात हो असं उभो व्हिडिओ बरो पडसे, कारण ह्यावटान त्यावटांचा दिसत नाही. जर आडवो व्हिडिओ केलो आणि मेच बोलसा जाल्यार मग दोन्ही बाजूनी गॅप येसे. आणि जर मी हातात जर मोबाईल धरणी बोलत असेल मी आता हातातच धरणी सगळा रेकॉर्ड करता, पण त्या कोणाला साधारण कळत नाही मी हातात धरलो असे. म्हणजे आडवो व्हिडिओ असेल जाल्यार हातात धरलेला हात असं दिससे. तर ह्या बारीक सारीक गोष्टी सत त्यो बघणी तुम्ही तुमचा स्वतःच्या अनुभवाप्रमाणे कसं करायचं तो ठरवा. त्याच्याशिवाय आणि टेक्निकल गोष्टी असं जास्त काय नाही. मग आता तुम्ही म्हणाल की जे प्रोफेशनल व्हिडिओ करतात, मोठी मोठी रिलां करतात, ते ह्याच्यापेक्षा आणि वेगळा किता करतात. तर तुम्ही हेच जर करे गेलो जाल्यार खूपसे आता साध्यो गोष्टी म्हटल्यो जाल्यार मी आता डायरेक्ट रेकॉर्ड करता. त्याच्याऐवजी तुम्ही माईक वापरून रेकॉर्ड करू शकता. घरात समजा तुम्हाला रेकॉर्ड करायचं झाला जाल्यार कदाचित माईक बरो पडसे. त्याच्याशिवाय तुम्ही मी तसं येता हातात धरणी माझो मोबाईल चाललो असा त्याला लागून मातसो केटल्या हालसे त्या मोबाईलवर अवलंबून से. ता हेवे नाका जाल्यार तुम्हाला स्टँड हवो. मग तुमचे दोन्ही हात मोकळे उरतात. म्हणजे एकाच हातान हात किंवा ते आविर्भाव करायचे ते एकाच हातान करतात, ते दोन्ही हातान तुम्ही करू शकता. त्याच्याशिवाय जर तुम्ही घरात रेकॉर्ड करणार जाल्यार व्यवस्थितपणान लाईट हवी. त्याच्याशिवाय तुमच्या पाटल्या एखादो बरो पडदो हवो, म्हणजे पाटलां कितें दिसूं नये म्हणी. म्हणजे तुम्ही जर बरा करायचा म्हटला जाल्यार त्याला काही अंत नाही. पण हे सगळ्याची गरजही नाही. सुरुवात करताना ह्यातले कितेचीच गरज नाही. मी अगदी सुरुवातीला जितक्या गोष्टी सांगितल्यो त्यो गोष्टी तुमच्याकडे असतील जाल्यार तुम्ही व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता. चला येता सुरुवातीला लगेच करा. थोडक्यात म्हणजे तुमच्या मनात जर किती व्यक्त होण्यासारखा असेल जाल्यार उखला तुमचा मोबाईल आणि येता सुरू करा व्हिडिओ करे. होणारचे थोडे दिवस लागतील, बरो व्हिडिओ हवे थोडे दिवस लागतील, पण तितको पासियन्स धरा. आणि महत्त्वाची एकच गोष्ट म्हणजे त्याच्यात तुम्ही जा किता सांगता त्याचे चूक सता कामा नये. आणि त्याच्याशिवाय त्याच्याशिवाय तुम्ही जा किता सांगता त्याचा कोणाला तरी उपयोग हवे हवो. नॉस्टॅल्जिया, मनोरंजन हे सुद्धा उपयोगच. आणि त्याच्याशिवाय आणि एक मुद्दा सांगता तो म्हणजे दुसरे कोणाची स्टाईलची कॉपी करू नका. तुम्ही उद्या अथर्व सुदामेसारखा व्हिडिओ करणार म्हटलं म्हणजे हवेचो नाही, त्याची स्टाईल कॉपी करू नका. माझी सुद्धा एक थोडीशी स्टाईल्स आहे, पण ती स्टाईल म्हणी नाही तुम्हाला दिसेल ती स्टाईल्स आहे म्हणी. सुरुवातीचे माझे व्हिडिओच्या सुरुवातीला मी गॉगल काढसा थैसा बी असं, पण ती गरज म्हणी आलेली स्टाईल्स आहे. नंतर ती हळूहळू स्टाईल झाली. मला आता व्हिडिओ चालूच आहे का नाही, कितके मिनिटांचा व्हिडिओ झालो हे चष्मेशिवाय दिसत नाही. त्याला लागून मी किती असे की मी सुरुवातीला जेडला व्हिडिओ सुरुवात करता त्याला मला चष्मा लावणीच सुरुवात करावी लागते, म्हणजे चालू झालो व्हिडिओ इतकी खात्री करण्यासाठी. मग मी किती करीत चलो सुरुवातीला थोडे व्हिडिओ चष्मा लावणीच करणी बघितले, पण माझं काळो चष्मा असल्या कारणाने ते व्हिडिओ बरे दिसत नाही. मग किती केला चष्मा लावणी व्हिडिओ सुरू करायचो. एकदा सुरू झालं असं दिसला की चष्मा बाजूला काढणी ठेवायचो. पण ही करता स्टाईल झाली. मग आता मुद्दाम दरवेळेला तसाच करता. तुम्हाला नमस्कार म्हणताना मी चष्मा काढसा बाजूला ठेचा, कोणी ती म्हणेल स्टाईल मारचे, पण ती गरज झाली माझी आणि आता स्टाईल झाली. नमस्कार याचा हवा मी चष्मा लायसा परत व्हिडिओ बंद करायच्या आधी. ती स्टाईल नाही. ऐकल्याबद्दल धन्यवाद.